नमस्कार, मी कोकण कन्या सुचिता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये। आज चक्क ऑफिसला मी मेट्रोने चालले। येस, चला सो मेट्रो आलेली आहे आणि मेट्रोने मी आता प्रवास करणार आहे घाटकोपरला, मग घाटकोपरवरून ऑफिसला। मेट्रोमध्ये मी आता चढली आहे, पण मला बसायला जागाच मिळाली नव्हती। थोड्या वेळातच मला एक दिसले काका उठताना, सो मी ते बसले। आता मेट्रोचा प्रवास करते, इथून पुढे जे पण करेल ते शेअर करेल। आणि मेट्रोच्या इथून पुन्हा चाललेली आहे लोकल ट्रेनने, म्हणजे मी घाटकोपरला उतरले। घाटकोपरवरून मी आता ब्रिजवरून जाणार आहे। एकटीच तिकीट काढायचं आहे मला, बऱ्याच सगळ्या गोष्टी आहेत आणि बापरे इतकी गर्दी असते ना सकाळ सकाळ। नेहमी बसचा प्रवास करायचे, त्यामुळे मला इकडच्या गर्दीची खरंच कल्पना होती। फक्त ऐकून होतं की इकडे गर्दी असते, ट्रेनला कसं स्त्रिया प्रवास करतात, पुरुष प्रवास करतात। सो मी आज ते अनुभवणार आहे प्रत्यक्षामध्ये। सध्या मी तिकीट काढण्यासाठी चालली आहे। फायनल तिकीट काढून मी आलेली आहे प्लॅटफॉर्म नंबर 1ला। बघू शकता तुम्ही ट्रेन घेतली आहे। येस ट्रेन आलेली आहे। तिकडून आता ठाणा नाही डोंबिवली ट्रेन आली आहे। या ट्रेनमध्ये मी आता चढते। फायनली मी चढली आणि इतका भयानक अनुभव तुम्हाला सांगते की अशी उभी राहिली, आणि तरीसुद्धा मी व्हिडिओ काढला आहे, कॅप्चर यासाठी केलं आहे की इतकी भयानक गर्दी होती की मला त्यांनी पूर्ण खोल म्हणून टाकलं आतमध्ये। आणि इतकी गर्दी आहे, इतक्या स्त्रिया भांडतायत ना। थोड्या वेळात बघते तर काय गर्दी ऑटोमॅटिकली एवढी कमी झाली, म्हणजे ते एका स्टेशनपर्यंत इतकी सारी गर्दी होती। आता व्यवस्थित मला उभं राहायला पण मिळालं आहे आणि बऱ्यापैकी गर्दीसुद्धा कमी झाली आहे, खूपच जास्त कमी झाली आहे गर्दी। एकदम स्टॉपने मी उतरणारच आहे, पण मला खरंच खूप चांगला अनुभव आला की म्हणजे हॅट्स ऑफ बाबा, या स्त्रिया कशा प्रवास करतात। प्रत्येकाला जायचं असतं कामाला आहे, पण जर व्यवस्थित मॅनेज केलं ना तर स्त्रिया एकसाथ चढू शकतात। थोडं मॅनेजमेंट हवं, बस मला एवढंच वाटतं। बिकॉज नेहमी मी बसने प्रवास करणारी आज असा प्रवास करते। आईच्या गावात काय ती गर्दी ट्रेनला, सकाळी अशी लोक ट्रॅव्हल करतात लोकल ट्रेनने, मला कळतच नाही। मला वाटायचं आतापर्यंत मीच बसचा ट्रॅव्हल इतका गर्दीमध्ये करते, बट लोकल ट्रॅव्हल्स हॅट्स ऑफ बाबा सगळ्यांना। सो फायनली आता मी ऑफिसला चालले आणि इतकी फास्ट मला कळतच नाही किती फास्ट होतं। फायनली बसमधून मी नाही, ट्रेनमधून मी आली होती। तुम्ही बघितलं असेल आजचा माझा थोडा वेगळा प्रवास होता ट्रेनचा, आणि आवडला पण आणि काही गोष्टी शिकायलासुद्धा मिळाल्या। सो मी आता कामाला सुरुवात करणार आहे। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। हा माझा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा, शेअर करा जास्तीत जास्त व्हिडिओ। आणि फक्त अजून 4 ते 5 दिवस, 5 दिवस नंतर कोकणातले व्लॉग्स। बाय बाय।